तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे संडे स्पेशल ब्लॉग होणार आहे. तर आज आम्ही एका ठिकाणी बीचवरती चाललो आहे. तर आमच्या घरापासून जवळ आहे, जास्त दूर नाही, 10-12 किलोमीटर आहे. घरातून निघण्याची तयारी सुरू आहे. आधीला कन्फ्युजन होतं कोणता ड्रेस घालू. शेवटी त्याने हाच ड्रेस घातला आणि आता आम्ही निघालो आहे. आत्ता 4 वाजलेत, म्हणजे लगेच आम्ही 10 मिनटात पोहोचू तिथं. बऱ्याचदा आम्ही 2 वाजताच बीचवरती जातो, म्हणजे त्यावेळेस जास्त गर्दी नसते आणि म्हणजे पाण्यात वगैरे जाता येतं. आता थोड्या वेळानंतर म्हणजे 4-5 नंतर ना गर्दी वाढत जाते, त्यामुळे आम्ही नेहमी लवकर जातो. आणि बीचमध्ये जाऊन जस्ट आम्ही फिरत नाही, तर तिथं पाण्यामध्ये पण जात असतो. एन्जॉय करण्यासाठी खास आम्ही तिथं जातो. तर बीचला आम्ही नेहमीच जातो. याच्यापूर्वी मी माझ्या दुसऱ्या हिंदी चॅनलवरती बीचचे भरपूर व्हिडिओज टाकलेले होते, पण ह्याच्यावरती हा पहिलाच व्हिडिओ आहे बीचचा. तर रस्त्याचा व्ह्यू बघा, मी हायवेचा जास्त व्ह्यू काढलेला नाही. आणि आत्ता आम्ही बीचकडे चाललो आहे. तो रोड बघा, दोन्ही साईडला घनदाट झाडी आहेत आणि साईडला शेतीसुद्धा आहे, तांदळाची शेती. हे बघा, त्याच्यामध्ये पाणी भरले, कारण पाऊस आला की तर पाणी भरतं आणि पाऊस नेहमीच येतो, कधी पण येतो. म्हणजे पावसाळाच असावा असं काही नाही, कधीही पाऊस येतो. म्हणजे केरळामध्ये थोडक्यात सांगायचं तर पावसाला परमिशन आहे फुल. म्हणजे पाऊस अलाउड आहे, कधी पण या कधी पण जावा. जसं पाहुणे येऊन जातात तसं पावसाचं आहे. आणि रस्त्याचा व्ह्यू बघत बघत आता आपण बीचवर सुद्धा पोहोचलो. तर हे आहे ते बीच. तर ह्या बीचचं नाव आहे अळीकल बीच. इथं गर्दी पण भरपूर असते आणि इथं आल्यानंतर ना पाण्यात खेळता येतं, मस्त एन्जॉयमेंट होती. म्हणजे दुसऱ्या बीचमध्ये गेलं ना जास्त पाण्यामध्ये जाऊ देत नाहीत आणि इथं पोलीस असतात, बट जास्त आतमध्ये जायला परमिशन नाही, पण पाण्यामध्ये खेळू देतात, असं इथलं आहे. आणि इथं पाहू शकता गाड्यासुद्धा भरपूर होत्या, म्हणजे गर्दी आतमध्ये असणारच. आणि आता 4:10 मिनटं झालेत, आम्ही इथं पोहोचलो आहे. आणि हे बघा, एवढी माणसं आत्ता सध्या आहेत इथं. तर आम्ही कधी पण काय करतो की बीचचा जो मेन साईड आहे त्या साईडमध्ये थांबत नाही, जास्त दूरमध्ये जातो. जास्त दूर आतमध्ये गेलं ना पलीकडल्या साईडला जास्त तिकडं माणसं येत नाहीत, म्हणून आम्ही एका साईडला जातो. कारण इथंच थांबलो तर गर्दी भरपूर होते आणि एन्जॉयमेंट करता येत नाही, सगळीच असतात त्यामुळे. आणि म्हणून आम्ही त्या साईडला चाललो आहे. तर इथून भरपूर लांब आहे, चालत चाललो आहे, पण 6 वाजेपर्यंत त्या साईडलासुद्धा गर्दी होऊन जाते. आता थोड्या वेळाने या साईडला गर्दी होते. तर हे बघा, मस्त वाटतं बीचमध्ये आल्यानंतर, मोकळी हवा आणि मस्त वातावरण आहे, त्यामुळे भारी वाटते. तर इथं थोडंसं पाणी, त्यामधून आम्ही पलीकडल्या साईडला चाललो आहे. तर या पाण्यातून जाताना पूर्वी गावच्या ओढ्यातून जायचो तशी फिलिंग येते, म्हणजे तसंच वाटते. कारण कधी पण पलीकडल्या रस्त्याला जायचं म्हटलं तर ओढा पार करून आम्ही जायचो, तर असंच इथं पण वाटतंय. तर हे बघा, आता आम्ही ह्या साईडला आलो आहे. म्हणजे पलीकडं मी तुम्हाला दाखवलं होतं, तिथून एंट्री झाली आणि आता आम्ही इथं आलो. इथं कोणीच नाही आत्ता सध्या तरी. आम्ही इथंच आमचे फोन वगैरे चप्पल इथंच ठेवून आतमध्ये पाण्यामध्ये जाणार आहे. तर आधीला पण इथं बीचला यायला खूप आवडतं आणि गुड्डू आधी आम्ही सगळ्यांचं आमचं फेवरेट आहे हे ठिकाण. म्हणजे बीचला आलं की मस्त वाटतं, त्यामुळे सारखं येतो. तर आम्ही आतमध्ये चाललो. तर हे खूप दूर आहे, आधीने जरा झूम करून काढले, म्हणजे खूप आतमध्ये आम्ही गेलो. तर थोड्या वेळानं तुम्हाला दाखवते की आम्ही किती आतमध्ये गेलो आहे ते. तर हे बघा, एवढा लांब आहे हा एरिया आणि भरपूर आतमध्ये गेलो आहे. लाटा पण भरपूर येतात, पण मस्त वाटतं आहे. आता आधीला म्हटलं जा, कारण आधीला पण पाण्यामध्ये खेळायचं आहे. तर आधी 1-2 तास इथं खेळतच बसतो, म्हणजे त्याला आवडतं. आणि वेगवेगळे किल्ले किंवा घर मातीचं आपण रेतीपासून बनवतो ना, तसं बनवतो, आधीला आवडतं. आज खरं आम्ही गुड्डूला मिस करतो आहे, कारण गुड्डू असल्यानंतर पण मजा येते. आणि आम्ही गुड्डूकडे सकाळी जायचं प्लॅन केला होता, तिला सांगितलं की आम्ही येणार आहे. अचानकच तिथं थोड्या वेळानं फोन आला की एक म्हणजे टीचरने आत्ताच सांगितलं. 4 वाजता आलो होतो तेव्हा एवढी गर्दी नव्हती आणि आता फक्त 5 वाजलेत आणि किती गर्दी झाली आहे बघा. मस्त वातावरण आहे आणि इथलं क्लायमेट सुपरब आहे. हे बघा, लांबपर्यंत सगळी माणसं असतात, फिरतात, लांबपर्यंत वॉकिंगला जातात. त्या तिकडे लांबपर्यंत वॉकिंगला जायला येतं. कडेने सगळी नारळाची झाडं आहेत आणि रिसॉर्ट पण आहेत मोठे मोठे पुढे गेल्यानंतर. असं हे बीच आहे आणि आमच्या घरापासून हे जवळ आहे. हे बघा, इकडच्या साईडला जास्त लोक नाहीत, इकडच्या साईडला जास्त नाहीत. आणि ही दोघं किती आतमध्ये गेलेत बघा, नेहमी असंच त्यांचं ना.
आणि बऱ्याच जणांचे फोटोज काढायचं सुरू आहे, व्हिडिओ काढायचं सुरू आहे. अजून थोड्या वेळा 1 तासाने 6 वाजता भरपूर गर्दी होती तिथं. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती तुम्हाला केरळाचे टूरचे व्हिडिओज किंवा केरळाचे ब्लॉग बघायला भेटतील. आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जातो त्यावेळेस महाराष्ट्राचे सुद्धा व्हिडिओ बघायला भेटतील. हां छान होतं. आला असतो SP J. तर आमच्या घरापासून एक 3-4 बीच जवळ आहेत, म्हणजे इझिली आम्ही जाऊ शकतो त्या ठिकाणी. त्यामुळे बीचला नेहमीच जाणं येणं होतं. आणि तुम्ही कधी केरळामध्ये फिरायला आलात तर नक्की बीचवरती या. तर कधी केरळाची तुम्ही ट्रिप प्लॅन केली तर त्या प्लॅनमध्ये ना आलपीचं बीच किंवा कोल्लमचं बीच असतं, तर तेही खूप मोठं आहे, चांगलं आहे. आम्ही आलपीच्या बीचवरती सुद्धा जातो, पण आलपीच्या बीचमध्ये ना असं खेळता येत नाही, पाण्यामध्ये उतरता येत नाही. तिथं एकदम स्ट्रिक्ट आहे. फक्त जस्ट आपण वॉकिंग करू शकतो आणि इकडे तिकडे फिरू शकतो, एवढंच आहे. गर्दी प्रचंड असते आलपीच्या बीचवरती. आणि पाण्यामध्ये जर एन्जॉय करायचं असेल तर इकडची जी छोटी छोटी बीच आहेत त्यामध्येच जाऊ शकतो. बऱ्याच बीचमध्ये इकडं ना केरळामध्ये म्हणजे अलाउड नाही पाण्यामध्ये उतरायला, बट इथं काही प्रॉब्लेम नाही. आम्ही राहतो त्या ठिकाणी आसपासचे जे बीच आहेत तिथे काही प्रॉब्लेम नाही, त्यामुळे आम्ही इथे येतो. जस्ट फिरण्यासाठी पण चांगलं आहे, पण पाण्यामध्ये उतरायला चान्स भेटला तर जास्त मजा येते, त्यामुळे आम्ही ह्याच ठिकाणी येतो. आणि इथं आल्यानंतर आपल्याला मुट्टा भजी म्हणजेच अंड्याचं भजी, मुळक भजी म्हणजे मिरचीचं भजी किंवा कप्पा, फिश करी असं खायला भेटतं इथं. भरपूर साईडला ना बीचच्या साईडला भरपूर दुकानं आहेत, तिथं आपण आपल्याला जे आवडतं ते घेऊ शकतो. ज्यूस वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला प्यायची इच्छा असेल, आईस्क्रीम खायची इच्छा असेल तर इथं सगळं काही भेटतं. आणि आमच्या घरात कसं आहे की बाहेर आम्ही गेलो का सगळेच एन्जॉयमेंट करतो, म्हणजे पतीची जास्त एक्सायटेड असतात, त्यामुळे मुलांना पण तशी सवय लागली, आम्हा सर्वांना तशी सवय लागली. आणि कॉमेडी खूप करतात, सिरियस पण तेवढेच असतात आणि कॉमेडी पण. आणि इथं काहीतरी कॉमेडी करत होतं, त्यामुळे त्यांनी ना बीचवरची माती घेतली आणि ओढून टाकली, म्हणजे दृष्ट काढणे आपण म्हणतो ना तसं केलं. Sweet. Oh, my sweet home. Okay. Oh.
तर हे बघा, हे दोघं किल्ला बनवण्याचा प्रयत्न करतायत आणि पाणी येत होतं आणि हे सगळं वाहून जात होतं. तर फायनली यांनी दूर जरा हा किल्ला बनवला आहे. इथं पाहू शकताय, मस्त सुंदर किल्ला बनला आहे. आणि पतीजी इथं SPJ असं लिहितात. कुठेही जाऊ दे SPJ लिहायचं विसरत नाहीत. आणि इथंसुद्धा मी जवळून तुम्हाला दाखवते, लांबून असा व्ह्यू आहे याचा. आणि खरंच हा किल्ला बघितला ना, बघत राहावं असं वाटतं. जवळून पाहिला ना, एकदम किल्ल्यासारखा प्रॉपर ह्याचा शेप आलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीचा हा बनवला आहे. बनवतानासुद्धा मी व्हिडिओ काढत होते, पण काय झालं की मी व्हिडिओसाठी बटनच दाबलेलं नव्हतं, म्हणजे ऑन केला नव्हता कॅमेरा. जस्ट मी फोन पकडून बराच वेळ थांबले आणि नंतर बघते तर तो सीन काहीच आला नव्हता याच्यामध्ये. तर आता बघा, इथला व्ह्यू तुम्ही बघू शकताय. इथं तुम्ही बघू शकताय की 6 वाजून गेलेत आणि एवढी गर्दी झाली. लांबपर्यंत खूप माणसं आहेत. तर जेवढा पुढचा सीन होता तो मी कॅप्चर केलेला आहे कॅमेरामध्ये. तर असा हा इथला व्ह्यू आहे. शांत पाणी, जास्त काही जोरात लाटा वगैरे नाहीत, त्यामुळे आज खेळायला मस्त वाटलं, म्हणजे भीतीसुद्धा वाटलेली नाही. तर हे दोघं आत्ता बाहेर आलेत. आत्ता आम्ही इथून वॉकिंग करण्यासाठी चाललो आहे. तर ह्यांची मजा मस्ती सुरू आहे. हे दोघांची कुस्ती कुठं पण सुरू होते. नेहमी आम्ही बीचवर आलो ना, पहिल्यांदा पाण्यामध्ये खेळतो आणि नंतर मग वॉकिंग करायला जातो. एक तासभर तरी आम्ही वॉकिंग करतो, पण आज लेट आम्ही आलो होतो, त्यामुळे 1 तास भेटणार नाही. तरी पण किती वाजेपर्यंत होईल तोपर्यंत आम्ही तर वॉकिंग करणार आहे. तर आता आम्ही दुसऱ्या साईडला, म्हणजे ज्या ठिकाणाहून आम्ही आलो होतो, एंट्री केली होती त्या ठिकाणापर्यंत चाललो आहे. तर आता पलीकडल्या साईडला बघा किती गर्दी झाली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ काढणं खूप अवघड असतं आणि एडिटिंग वगैरे भरपूर टाईम वेस्ट होतो आणि कुठलीच गोष्ट सोपी नसते खरं सांगायचं. म्हणजे आपण काही करत असेल तर त्यासाठी भरपूर प्रोसेस पण असते आणि इझी असं काहीच नसतं ना. तर इथं पहा की आम्ही इथं शेंगदाणे घेण्यासाठी आलो आहे. तर म्हटलं मस्त शेंगदाणे किंवा वटाणे वगैरे खात खात वॉकिंग करावी. तर व्हिडिओ काढण्यामागे भरपूर मेहनत आहे. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की व्हिडिओ जर आवडला तरच तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. इथून पुढे सुद्धा तुम्हाला केरळाचे भरपूर वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडिओज बघायला भेटतील. मी आता वॉकिंग करायला चाललो आहे समुद्र काठाने आम्ही आता चालतोय. तर हे बघा, आम्ही अर्धा तास इथं वॉकिंग केली आणि आत्ता आम्ही इथं मुठा भजी खायला आलो आहे. मुठा भजी आणि इथं आहे टोमॅटोची चटणी. मुठा भजी म्हणजे अंड्यापासून बनवलेले भजी. तर हे भजी मी इथं आल्यानंतरच खाल्लेत. मी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये होते त्यावेळेस मी कधीसुद्धा मुठा भजी खाल्ला नव्हतं, म्हणजे मला माहीतसुद्धा नव्हता तो प्रकार. इथं आल्यानंतरच खाल्ला आणि मला मुठा भजी आवडतात, म्हणजे माझे फेवरेट आहेत. जर तुम्हाला याची रेसिपी बघायची असेल तर मी कुकिंगच्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तुम्ही ती रेसिपी बघू शकता. अर्धा तास झाल्यानंतर आम्ही इथं येऊन बसलो आणि मुळक भजीसुद्धा घेतलेत. मुळक म्हणजे ज्या मोठ्या मिरच्या असतात ना, त्यापासून बनवलेलं भजी असतात, त्याला मुळक भजी म्हणतात. म्हणजे मिरच्यापासून बनवलेल्या भजीला मुळक भजी असे म्हणतात. तर आता 6:45 वाजलेत आणि असा हा व्ह्यू आहे बघा. तर थोडंसं अंधुक दिसतं आहे, म्हणजे अंधार पडला आहे आणि थोडासा अंधुक असा व्ह्यू आपल्याला बघायला भेटतो आहे. तर इथं मस्तपैकी आम्ही लेमन सोडा घेतला आणि कप्पा आणि फिश करी आम्हाला खायची होती. तर इथं विचारलं तर संपलं असं सांगितलं त्याने. म्हटलं नको, हेच आमच्या ओळखीचं आहे, म्हणजे इथं आम्ही नेहमी येतो, चांगलं बनवून देतात, त्यामुळे म्हटलं दुसऱ्या ह्याच्यामध्ये नको जायला. त्यामुळे इथंच आम्ही जे भेटते ते खाल्लं. नंतर मुठा ऑमलेट घेतला, म्हणजे अंड्याची पोळी पण घेतली, खाल्ली. आधीने आईस्क्रीम घ्यायचं होतं, तर आधीला काही इथलं आईस्क्रीम आवडलं नाही, म्हणजे आधीला जो फ्लेवर पाहिजे होता तो इथं नव्हता. मग म्हटलं जरा पुढं गेल्यानंतर घेऊ. तुझं नाव लक्षात ठेवलं ना. अरे पप्पा समुद्र पुढे झालाय, तर पुढे समुद्र आहे आणि आता 6:45 वाजलेत, अंधार पडलाय, पाणी पण दिसणं झालं. आम्ही एवढ्या वेळ इथे थांबलो का?
ओ मला असं हे बघा समुद्र पण काही दिसत नाही तिकडे समुद्र केरलाचा बीच महाराष्ट्रासाठी कद दाखवण्यासाठी एसपीतर्फे एक व्यक्ती मिळणार तुम्हाला चर्चल्यामध्ये. ओके संतोष पाटील हातात घ्यावं थांबा 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 നമ്മൾ കക്ക കൊണ്ടൊക്കെ പോലെ ഇതിന്റെ അകത്താണ് മീറ്റർ ഷെല്ലിന്റെ ഉള്ളിലേക്ക് നമ്മൾ ചൂടാക്കുന്ന സാധനം പൊട്ടുള്ള ഇതേപോലെ തന്നെ വരും മീറ്റ് ഇതുപോലെ ചൂടാക്കാൻ നമുക്ക് ഗ്യാസ് വെച്ച് ചൂടാക്കും शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.